पाहूया हा प्रश्न। प्रश्न असा आहे, 500 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने धावते, तर तिला 700 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल। आता आपल्याला याचं उत्तर काढायचं असताना आपला सूत्र माहित आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, यानुसार आपल्याला मांडणी करायची आहे। आता यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, 500 मीटर लांबीची रेल्वे आहे, ते 500 मीटर रेल्वेची लांबी अंतरामध्ये घ्यायची आणि नेहमी लक्षात ठेवायचं ती पूल ओलांडत आहे, तर अशा वेळी त्या पुलाची लांबी याच्यामध्ये मिळवायची। 500 अधिक 700 लिहिले। आता वेग जो आहे तो वेग लक्षात घ्यायचा, वेग आहे 60 किलोमीटर आणि हे जे दोन्ही एकक आहेत बघायचे, हे दोन्ही एकक हे आहेत मीटर। आता बरोबर उजवीकडे 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग आहे, म्हणजे यामध्ये दोन्हीकडचे जे एकक आहेत ते सारखे नाहीत, कारण हे मीटर आहे आणि हे किलोमीटर आहे। वेळ शोधायची आहे, मग अशा वेळी काय करायचं की आपल्याला एकक सारखे करून घ्यायचं। इकडे मीटर आहे तर ह्या जो वेग आहे तो सुद्धा मीटर मध्ये करून घ्यायचा। आता 500 आणि 700 मिळून झाले 1200 मीटर। हे 60 किलोमीटर आहे, त्या 60 किलोमीटरला मीटर बनवायचं, मग किलोमीटरचं बनवताना हे तासाचे सेकंद बनून जातात। म्हणून अशा वेळी काय करायचं, किलोमीटर प्रति तास जर वेग असेल, त्याला जर मीटर पर सेकंदामध्ये करायचं असेल तर त्याला नेहमी 518 ने गुणायचं। 518 ने गुणलं की हा किलोमीटरचा मीटर होईल आणि जी वेळ तासामध्ये आहे ती वेळ सेकंदामध्ये होऊन जात असते। दोन्ही एकक दोन्हीकडे सारखे झाले म्हणजे ते आपोआप कॅन्सल होतील आणि मग आता या संख्या आहेत, या संख्या इकडे आपण गुणाकारामध्ये भागाकारामध्ये घेऊया। 1200 या संख्येला 18 गुणाकारात येईल, बाजू बदलली की क्रिया बदलते आणि या ठिकाणी 60 गुणिले 5 डायरेक्ट 300 घेऊ शकता किंवा 60 गुणिले 5 असे लिहू शकता आणि ही जे सेकंद आहेत ते सेकंद या ठिकाणी राहतील, म्हणजे उत्तर आपल्याला वेळेचं मिळून जाईल। मग या ठिकाणी काय होईल, 0 0 कॅन्सल, 6 1 6, 6 2 12 म्हणजे 20 होईल किंवा 60 2 120 असे म्हणलं जातं आणि या ठिकाणी पुन्हा 5 ने भागला जाईल, 5 1 5, 5 चोक 20 आणि मग 18 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, 18 चोक 72, 72 सेकंद, म्हणजे त्या रेल्वेला 72 सेकंद लागतील। पर्याय तिसरा। पाहूया प्रश्न। प्रश्न असा आहे, 2011 साली गांधी जयंती रविवारी होती, तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता। म्हणजे यामध्ये आपल्याला 2011 साल दिलेला आहे आणि गांधी जयंती जी आहे, गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला, म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे 2 ऑक्टोबर आणि शोधायचा आहे प्रजासत्ताक दिन तो त्याच वर्षातला, म्हणजे मागे जायचंय। प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, 26 जानेवारी। मग 26 जानेवारी आपल्याला त्याचा वार शोधायचा आहे, मागे जायचंय। मग अशा प्रश्नामध्ये 2-3 प्रकारे उत्तर काढता येत असतं। एक तर काय, हे ऑक्टोबर पासून जानेवारीकडे जायचंय, मग या 2 महिन्यामधलं अंतर जवळपास 10 महिन्याचं आहे, मग आपल्याला 10 महिने मागे जावं लागेल। दुसरा एक मार्ग आहे की जानेवारी मधला जर वार काढायचा असेल 2 ऑक्टोबर वरून आधी 31 डिसेंबरचा वार काढायचा। का, कारण की 2011 हे जे आहे सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरचा वार असतो। मग 1 जानेवारीचा वार शोधला की आपल्याला 26 जानेवारीचा वार काढायला सोपं जातं, म्हणून आपण काय करूया, 2 ऑक्टोबर पासून डिसेंबर कडे जाऊया। म्हणजे ऑक्टोबर महिन्यामधले आपल्याला हे 2 दिवस माहित आहेत। पुढचे ऑक्टोबर जो आहे तो 31 दिवसांचा असतो, 31 मधले हे 2 वजा करूया आणि ऑक्टोबर मधले हे उरलेले 29 दिवस। ऑक्टोबर पुढे आहे नोव्हेंबर, नोव्हेंबर पूर्णपणे आपल्याला 30 दिवस घ्यायचे आणि डिसेंबर जो आहे तो 31 डिसेंबर म्हणजे 31 दिवस असतात, तर त्याचे 31 दिवस घ्यायचे। 728 7 आला किंवा 7च्या पटीतल्या संख्या आल्या की तोच वार असतो, म्हणून काय करायचं, 7ने या संख्यांना भाग द्यायचा आणि बाकी या ठिकाणी लिहायची। 728 एक उरला, 728 या ठिकाणी 28 आले, उरले 2 बाकी, 2 दिवस शिल्लक उरले। त्यानंतर
7 चोक 28 म्हणजे 3 उरले. 7 ने भाग देऊन हे बाकी उरलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 6 दिवस पुढे मोजायचे. 6 दिवस जर पुढे मोजले तर 31 डिसेंबरचा वार आपल्याला समजून येईल. मग या ठिकाणी 31 डिसेंबरचा वार कुठून मोजायचा? रविवार पासून. आणि मग या ठिकाणी रविवार पासून 6 दिवस पुढे म्हणायचं किंवा रविवारच्या 1 दिवस मागे म्हणायचं. म्हणजे 31 डिसेंबरचा वार जो आहे तो असणार आहे शनिवार. आणि आपल्याला मग माहित झालं की 31 डिसेंबरचा वार जर शनिवार असेल, 2011 हे सामान्य वर्ष असेल, तर सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार सारखाच असतो. म्हणजे या ठिकाणी 1 जानेवारीचा जो वार आहे तो वार आपल्याला जो आहे तो शनिवारच आहे. आणि शोधायचं आहे आपल्याला 26 जानेवारी. मग जानेवारीकडे जाण्यासाठी आता पुढचे उरले 25 दिवस. 25 दिवस मग या ठिकाणी हे पुढे 25. मग यामध्ये काय करतात? 7 ने भाग द्यायचा. 7 त्रिक 21 होईल. म्हणजे 21 जर वजा केलं तर उरले काय? 4 दिवस. आणि मग 4 दिवस फक्त पुढे मोजायचं. शनिवारच्या पुढे 4 दिवस म्हणजेच असणार आहे बुधवार. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की त्याच वर्षी 26 जानेवारी जो आहे तो 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन तो असणार आहे बुधवारी, जो की पर्याय आपल्याला तिसरा दिसत आहे.